हेलो स्टूडेंट्स, आप सबको मेरे नमस्कार। बच्चों, हम लास्ट क्लास में आपका पाठ पूरा कर चुके हैं। थोड़ा वर्णमाला और हिंदी व्याकरण के बारे में थोड़ा समझ लेंगे। हम पहले व्याकरण में वर्णमाला को शुरू की गई है। आपको वर्णमाला का अर्थ और वर्णमाला कैसे पढ़ते हैं, वर्णमाला का प्रकार, ये सब भी हम लास्ट क्लास में समझ चुके हैं। अब बारी है वर्णमाला के दूसरा प्रकार व्यंजनों के बारे में समझने का। व्यंजनों के बारे में, और इन 4 अक्षर है ना, क्ष, त्र, ज्ञ, क्ष, इन 4 अक्षरों के बारे में समझने का। आइए अब समझेंगे। वर्णमाला में कितना अक्षर है? कितना है? 46 अक्षर है। वर्णमाला में 46 अक्षर है। वर्णमाला में 2 प्रकार है, वो है स्वर और व्यंजन। स्वर अक्षर कौन कौन सा है आपको पता है ना? लास्ट क्लास में मैं आपको बता देती हूँ। देखिए, आ से औ तक इन सारे अक्षरों स्वराक्षर है। इन 11 अक्षर स्वराक्षर है। और ये क्या? अमहा है ना? इन दोनों अक्षरों को वर्णमाला में क्या कहते हैं? अयोगवाह कहते हैं। क्या कहते हैं? अयोगवाह कहते हैं। ये देखिए, वर्णमाला में अम अह को अयोगवाह कहते हैं। वैसे ही अम को अनुस्वार, अह को विसर्ग कहते हैं। क्या कहते हैं? अम को अनुस्वार, अह को विसर्ग कहते हैं। अब स्वर के बारे में आपको लास्ट क्लास में पता चल चुका है। अब स्वर की प्रकारों के बारे में आज मैं बता देती हूँ। स्वर के अर्थ है स्वतंत्र रूप से उच्चारण करने वाले वर्ण को स्वर कहते हैं। यानी आ से औ तक, यानी 11 स्वर है। और स्वरों को 2 प्रकार किए गए हैं। वो क्या है? वो है ह्रस्व स्वर और दीर्घ स्वर। स्वर को 2 प्रकार है, एक है ह्रस्व स्वर, दूसरा दीर्घ स्वर। ह्रस्व स्वर को कहते हैं आ, ई, उ, ऋ, ए। इन 5 अक्षरों को ह्रस्व स्वर कहते हैं। और दीर्घ स्वर आ, ई, उ, आई, ओ, औ, इन सारे अक्षरों को दीर्घ स्वर कहते हैं। ಮಕ್ಕಳೇ, ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಾಗಿದೆ ಅಲ್ವಾ? ವರ್ಣಮಾಲೆ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಲಾಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಅಲ್ವಾ? ವರ್ಣಮಾಲೆಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಅಕ್ಷರಗಳಿದ್ದಾವೆ? 46 ಅಕ್ಷರಗಳಿದ್ದಾವೆ. ವರ್ಣಮಾಲೆಯಲ್ಲಿ 46 ಅಕ್ಷರಗಳಿದ್ದಾವೆ. ವರ್ಣಮಾಲೆಯನ್ನು 2 ವಿಭಾಗಗಳಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮೊದಲನೇದು ಸ್ವರ, ಎರಡನೇದು ವ್ಯಂಜನ. ಸ್ವರ ಅಂದರೆ ಏನು ಅಂತ ನಿಮ್ಗೆ ಲಾಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸಲ್ಲೇ ತಿಳಿಸಿದ್ದೀನಿ. ಆದರೂ ಸಹ ಇನ್ನೊಂದು ಸಲ ನಿಮಗೆ ತಿಳಿಸ್ತೀನಿ. स्वर स्वतंत्र रूप से उच्चारण करने वाले वर्ण को स्वर कहते हैं. ಅಂದರೆ ಈ ಅಕ್ಷರಗಳಿಗೆ ಯಾವುದೇ ಬೇರೆ ಒಂದು ಅಕ್ಷರ ಸಹಾಯ ಇಲ್ದಿರ ಉಚ್ಚರಿಸೋದಕ್ಕೆ ನೋಡಿ, ಅ ಅಷ್ಟೇ ಪ್ರೊನೌನ್ಸ್ ಆಗುತ್ತೆ. ಬೇರೆ ಯಾವ್ದು ಅಕ್ಷರನೂ ಅದರೊಳಗಡೆ ಮಿಕ್ಸ್ ಆಗಿರೋದಿಲ್ಲ, ಹಾಗಾಗಿ ಸೇರ್ಕೊಂಡಿರೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಅಕ್ಷರಗಳನ್ನ ಸ್ವರಾಕ್ಷರಗಳು ಅಂತ ಕರಿತೇವೆ. ಸ್ವರ ಕೆ ಪ್ರಕಾರ. ವರ್ಣಮಾಲೆಯಲ್ಲಿ 2 ವಿಧ ಇದೆ, ಅದು ಸ್ವರ ಮತ್ತು ವ್ಯಂಜನ ಅಲ್ವಾ? ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸ್ವರದಲ್ಲಿ, ಸ್ವರ ಕೆ ಪ್ರಕಾರ, ಸ್ವರದಲ್ಲಿ 2 ವಿಭಾಗಗಳಿದ್ದಾವೆ. ಯಾವ್ಯಾವುದು ಅಂದರೆ, ಮೊದಲನೇದು ಹ್ರಸ್ವ ಸ್ವರ, ಎರಡನೇದು ದೀರ್ಘ ಸ್ವರ. ಹ್ರಸ್ವ ಸ್ವರದಲ್ಲಿ ಆ ಇಂದ ಆ, ಇ, ಉ, ಋ, ಎ.
ಈ ರೀತಿಯ ಈ 5 ಅಕ್ಷರಗಳನ್ನು ಹ್ರಸ್ವ ಸ್ವರ ಅಂತಾರೆ. ಎರಡನೇ ಪ್ರಕಾರ ಯಾವುದು ಅಂದರೆ ದೀರ್ಘ ಸ್ವರ. ಆ, ಈ, ಉ, ಎ, ಓ, ಔ. ಈ ಥರ ಈ ಅಕ್ಷರಗಳನ್ನು ನಾವು ದೀರ್ಘ ಸ್ವರ ಅಂತೀವಿ. ಅಂದರೆ ದೀರ್ಘವಾಗಿ ಉಚ್ಚರಿಸೋದ್ರಿಂದ ಇವುಗಳನ್ನು ದೀರ್ಘ ಸ್ವರಗಳು ಅಂತ ಕರಿತೇವೆ. ಹಾಗೆಯೇ ವರ್ಣಮಾಲೆಯಲ್ಲಿ ಅಕ್ಷರಗಳ ಜೊತೆಗೆ ಅಂ, ಅಹ ಅನ್ನುವಂಥ ಈ 2 ಅಕ್ಷರಗಳು ಇದ್ದಾವೆ ಅಲ್ವಾ. ಸೊ ಇವುಗಳನ್ನು ವರ್ಣಮಾಲೆಯಲ್ಲಿ ಅಯೋಗ್ವಾಹ कहते हैं, ಅಂದರೆ ಅಯೋಗ್ವಾಹಗಳು ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಕರೆಯುತ್ತಾರೋ ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲೂ ಸಹ ಹಿಂದಿನಲ್ಲೂ ಇವುಗಳನ್ನು ಅಯೋಗ್ವಾಹಗಳಂತ ಕರೀತಾರೆ. ಅಂ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಅನುಸ್ವಾರ ಅಂತಾರೆ. ಅಹ ಅಂದರೆ ವಿಸರ್ಗ. ಅಂ ಅಂದ್ರೇನು ಅನುಸ್ವಾರ, ಅಹ ಅಂದರೆ विसर्ग. ಈ ಥರವಾಗಿ इस तरह अब व्यंजनों के बारे में समझ लेंगे. ये देखिए व्यंजन का अर्थ है स्वरों की सहायता से बनने वाले वर्ण को व्यंजन कहते हैं. समझ लिए बच्चों ध्यान से. स्वरों की स्वराक्षर आपको पहले से ही पता है. स्वरों की सहायता से बनने वाले वर्ण को व्यंजन कहते हैं. यह है व्यंजन है वर्णमाला का दूसरा विभाग. व्यंजन का अर्थ है स्वरों की सहायता से बनने वाले वर्ण को व्यंजन कहते हैं. जैसे क प्लस आ ख, ज प्लस आ जा. हागे वैसे ही ट प्लस आ ठ, ऐसे अक्षर बनते हैं. कौन सा अक्षर? व्यंजनाक्षर. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ವ್ಯಂಜನ ಅನ್ನೋದು ವರ್ಣಮಾಲೆಯ 2ನೇ ಪ್ರಕಾರ. ಇದರ ಅರ್ಥ ಏನು ಅಂದರೆ ಸ್ವರೋಂ ಕಿ ಸಹಾಯತಾಸೆ. ಸ್ವರಗಳು ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತು. ಹಾಗೆ ಸ್ವರದ ಸಹಾಯದಿಂದ ಸಹಾಯತಾಸೆ ಬನನೆ ವಾಲೆ, ಸ್ವರಗಳ ಸಹಾಯದಿಂದ ಆಗುವಂಥ ಅಕ್ಷರಕ್ಕೆ ಏನಂತ ಕರಿತೀವಿ? ವ್ಯಂಜನ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಉದಾಹರಣೆಗೆ ಕ ಪ್ಲಸ್ ಆ ಖ. ನೋಡಿ, ಇದಕ್ಕೆ ಈ ಅಕ್ಷರಕ್ಕೆ ಆ ಸೇರಿದ್ರೇ ಅದು ಸಂಪೂರ್ಣವಾದ ಅಕ್ಷರ ಆಗೋದು. ಹಾಗಾಗಿ ಕ ಪ್ಲಸ್ ಆ ಖ, ಜ ಪ್ಲಸ್ ಆ ಜ. ನೋಡಿ, ಪ್ರೊನೌನ್ಸಿಯೇಷನಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಝ ಹ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಆ ಬರುತ್ತೆ ಅಲ್ವಾ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಅಕ್ಷರಗಳನ್ನು ವ್ಯಂಜನಾಕ್ಷರಗಳು ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಹೇಗೆ? ಸ್ವರಗಳ ಸಹಾಯದಿಂದ ಉಂಟಾಗುವಂಥ ಅಕ್ಷರಕ್ಕೆ ವ್ಯಂಜನ್ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಮಕ್ಕಳೇ? ಇದಕ್ಕೆ वर्णमाला में सारे 33 व्यंजनाक्षर है. कितना है? 33 व्यंजनाक्षर है. स्वर है 11, व्यंजन है 33. ऐसे का से हा तक, कहाँ से कहाँ तक, का से हा तक, इन सारे अक्षरों सभी व्यंजनाक्षर है. इन सभी स्वरों की सहायता से बनी हुई है. इन सारे अक्षर स्वरों की सहायता से बनी हुई है, इसलिए इन अक्षरों को व्यंजन कहते हैं. मालूम हुआ आपको? अच्छा, ನೋಡಿ, ವರ್ಣಮಾಲೆಯಲ್ಲಿ ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ 33 ವ್ಯಂಜನಾಕ್ಷರಗಳಿದ್ದಾವೆ. ಯಾವ್ಯಾವುದು ಅಂದರೆ ಖ ಇಂದ ಹಿಡಿದು ಹಾ ತಕ್, ಹಾವರೆಗೂ. ಇಲ್ಲಿಂದ ಕಾಯಿಂದ ಹಾವರೆಗೂ ಇಷ್ಟೂ ವ್ಯಂಜನಾಕ್ಷರಗಳು. ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ವ ಮಕ್ಕಳೇ? ಈ ಥರವಾಗಿ ಇವೆಲ್ಲನೂ ಸ್ವರಗಳ ಸಹಾಯದಿಂದ ಆಗಿರುವಂಥ ಅಕ್ಷರಗಳು. ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ವ ಮಕ್ಕಳೇ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ? ಸರಿ, ಮುಂದಿನ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಸಂಯುಕ್ತಾಕ್ಷರ ಅಂದರೆ ವರ್ಣಮಾಲೆಯಲ್ಲಿ ಕೊನೆಯದಾಗಿ ಬರುತ್ತಲ್ಲ 4 ಅಕ್ಷರಗಳು ಯಾವ್ಯಾವ್ದು ಹೇಳಿ? ನೋಡಿ,
ಕ್ಷ ತ್ರ ಜ್ಞ ಕ್ಷ ಈ 4 ಅಕ್ಷರಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ. ನಮಸ್ಕಾರ.